आंब्यांच्या मुंबई पोलीस बिनपगारी फुल अधिकारी दंगल पेटले का चालले घरी। सध्या तुम्ही बरेच भानगडी केल्या म्हणे। साहेबांच्या बैलगाडीच्या काचा फोडल्यात, काय करायचं? धरून न्यायचं का पकडून न्यायचं का घालू शेंगदाण्याच्या गोळ्या? आता सध्या सर मला काय कमी नाही, 40 एकर ऊस माझा पत्र्यावर आहे, 80 एकर काँग्रेस कारखान्याला पाठवला, 90 एकर टमाटे समुद्रामध्ये। सासरा झोपडपट्टीचा आमदार आहे, ससू कंगाल बँकेची मॅनेजर आहे, बायको फौजदार आहे, मी हवालदार आहे। सध्या जिल्ह्यात भरपूर कामं केली साहेब। मी पहिले EPI होता, आता हवालदार झालो, माझं प्रमोशन झालं सदाबंद ऑफिसला। आपला मुक्काम पोस्ट तालुका अलीकड जिल्हा पलीकड राहणार सगळीकडे। जाऊ द्या म्हणलं, आपले माणसं त्याच्यामुळे सोडता आले, दुसरे असे माझे लगेच अटक केले असे, दाढी करू का केस करू। आणि काल तुम्ही बरेच लफडे केले म्हणे, त्याच्यामुळे मी पकडायला आलो होतो। काल तुम्हाला बॅटरी काढून फोन लावला, तुम्ही फोन साहेबांचा एंगेज सांगितला। जाऊ द्या म्हणलं, आपले माणसं त्याच्यामुळे आपसात केस मिटवून टाकतो। राहायला झोपडपट्टी, प्यायला हातभट्टी, बसायला फटपटी। आणि सर माझं नाव विकास शिवाजी शिंदे, मुक्काम पोस्ट ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर। आता सर आम्हाला बहुरूपी जे आहे, हे कला जे आहे, हे लोककला पावत चालले आहे। लोककला पावत चालल्याच्या नंतर लोक आमच्याकडे दुर्लक्ष करतात, त्याच्यामुळं आम्ही गावी जाऊन भटकंती करून साहेब आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो। कारण पूर्वी कसं होतं, आम्ही एका गावात गेल्याच्या नंतर 15 दिवस कार्यक्रम वगैरे करायचो, तेव्हा 16व्या दिवशी आम्हाला लोक आमच्या कलेला जाणून आम्हाला काहीतरी दोन पैसे द्यायचे। पण हल्ली तसं राहिलेलं नाही आहे। आता कसं सर आम्ही करतो, पण आमची मुलं करणार नाहीत, कारण पूर्वीसारखं ह्या कलेला महत्त्व राहिलेलं नाही। आता वासुदेव राहिला नाही, पिंगळवाला राहिला नाही, त्याच्यानंतर तमासगीर राहिला नाही, त्याच्यानंतर सर डोंबारी राहिला नाही। पूर्वी हे लोक कसं होते, लोकांचं मनोरंजन करायचं, तेव्हा लोक आम्हाला 2 पैसे द्यायचे। हल्ली तसं राहिलेलं नाही। तर सरकारला माझं एकच म्हणणं आहे की साहेब तुम्ही बहुरूप्यांकडे एक लक्ष द्यावा आणि आमच्या मुलांसाठी काहीतरी पुढे काहीतरी करावा, हीच माझी सरकारला एक नम्र विनंती आहे। आणि पूर्वी कसं होतं सर, आम्हाला मानधन भेटायचं, पण हल्ली ते मानधनसुद्धा भेटत नाही। कृपया सरकारने एक काळजी करावा की कलावंतांना जे काही मानधन भेटत होतं 1000-2000 रुपये, ते मिळावा, अशी मी सरकारपुढे एक विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।